नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे। सो राज्यसेवेची एक्झाम जवळ येते आहे। सो त्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या जे राज्यसेवेसाठी ट्रेंड आहे महत्त्वाचा, सो त्याच्यावरती आपण वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येतोय विद्यार्थ्यांसाठी। हे व्हिडिओज टाकण्यामागचं एक महत्त्वाचं कारण की जो पेपर तुम्ही देणार आहात पूर्व परीक्षेचा, सो तो पेपर देण्याच्या आधी तुम्हाला ही एक रियालिटी कळणं गरजेचं आहे की जर तुम्हाला हा पेपर क्रॅक करायचा असेल किंवा तुम्हाला हा पेपर पास करायचा असेल त्या ठिकाणी, तर एक त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे किंवा एक त्याच्यामध्ये महत्त्वाचा घटक आहे की फक्त अभ्यासाच्या जोरावरती हा पेपर नाही पास करतायत। मग याचा अर्थ असा नाही आहे की अभ्यास नाही केला तरी आम्ही पास होऊन जाऊ सर, काहीतरी त्याच्यामध्ये जुगाड करू, हा फॅक्टरच नाही आहे। तुम्हाला अभ्यास करावाच लागणार आहे, सो त्याला पर्याय नाही आहे, सो शॉर्टकट नाही आहे त्याच्यासाठी। पण मी तुम्हाला नेहमी सांगतो की असे अनेक विद्यार्थी आहे सो जे प्रत्येक वेळी भयानक अभ्यास करतात एक्झामचा, पण या ना त्या कारणामुळे किंवा ह्या स्पर्धा परीक्षेची रियालिटी माहीत नसल्यामुळं किंवा आयोगाचा पॅटर्न माहीत नसल्यामुळं किंवा राज्यसेवा ही परीक्षाच मुळात समजावून न घेतल्यामुळं सो त्यांना एक्झाममध्ये फटका बसतो। भरपूर असे विद्यार्थी आहे सो जे कुठल्याही गायडन्स शिवाय त्या ठिकाणी अभ्यास करत असतात। भरपूर जण त्या ठिकाणी क्लासेस देखील लावतात, ऑनलाईन ऑफलाईन, पण एवढे क्लासेस लावून देखील त्यांना परीक्षेचं स्वरूप माहिती नसते। ते बिचारे हाच विचार करतात की मी अभ्यास केला आहे आणि केलेल्या अभ्यासावरून मी पेपर सोडवतो। आता जॉग्राफी आहे, जॉग्राफीचे 15 पैकी मला जेवढे जमतात तेवढे सोडवतो, मग मला 15 पैकी 8 ते 10 प्रश्न जमतात, त्यातले पण 3-4 चुकतात आणि कुठेतरी 6-7 मार्क आपल्याला पडतात आणि त्यामुळे एक्झाम क्रॅक होत नाही। कट ऑफ कुठेतरी 115-120 मार्कापर्यंत जातो 200 पैकी आणि आपला जो प्रोग्राम आहे कुठेतरी 80, 90, 100, 105 ह्या मार्कात गुंडाळतो आणि आपण बॅक येतो। सो असं आपल्या बाबतीत नाही घडलं पाहिजे। आपल्याला स्कोर एक्सलंटच आला पाहिजे। 115-120 पण नाही, 130-135 पर्यंत आपला स्कोर गेला पाहिजे आणि तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप समजावून घेतल्याशिवाय, प्रश्नांची भाषा समजून घेतल्याशिवाय एवढा स्कोर करणं पॉसिबलच नाही। ज्ञानाच्या भरोशावर तुम्ही एवढ्या स्कोरपर्यंत जाणं शक्यच नाही आहे। तुम्हाला घेतलेल्या ज्ञानाचा परीक्षेत वापर करता आला पाहिजे आणि जशी जशी परीक्षा ॲडव्हान्स होत चाललेली आहे तसं तसं ॲप्लिकेशन बेस्ड प्रश्नांचं प्रमाण जे आहे ते वाढत जाणार आहे। आता सुदैव म्हणावं लागेल की मागच्या 3 वर्षामध्ये मला तो भूगोल या विषयामध्ये पॅटर्न पाहायला मिळाला, ना मला तो विज्ञानात पाहायला मिळाला, ना मला तो पॉलिटिक पाहायला मिळाला, ना मला इतिहासात पाहायला मिळाला। मला तो भूगोल या विषयात पाहायला मिळाला की क्वेश्चन हे UPSCच्या धर्तीवर सेट व्हायला लागलेले आहे। म्हणजे जो कोणी आहे भूगोलाचा पेपर सेट करणारा व्यक्ती, सो त्यांनी कुठंतरी UPSCला फॉलो केल्याचं आपल्याला पाहायला भेटते आणि क्वेश्चन जे विचारले गेलेले आहे जॉग्राफीमध्ये, म्हणजे हे 2023चा घेतो म्हणून नाही, 24चा पण आपण एक्सप्लेनेशन घेणार आहे त्याचं। सो त्याच्यामध्ये देखील मी तुम्हाला ते सांगणार आहे की 24च्या पण पेपरमध्ये आपल्याला नॉर्मली हे पाहायला भेटते 2024च्या पेपर पूर्व परीक्षेमध्ये की त्यांनी म्हणजे तो जो पॅटर्न आहे की प्रश्न वाचल्यानंतर जेव्हा तुम्ही ऑप्शन्स पाहता त्या ऑप्शन्समध्ये एकापेक्षा जास्त ऑप्शन्स बरोबर आहेत, म्हणजे 4 पैकी कधी कधी 4ही ऑप्शन बरोबर आहेत, 3 ऑप्शन बरोबर आहेत, 2 ऑप्शन बरोबर आहे, आपल्याला त्याच्यापैकी मोर ॲक्युरेट निवडावा लागणार आहे। म्हणजे ए पण बरोबर आहे, बी पण बरोबर आहे, पण आपल्याला ए आणि बी मध्ये मोर ॲक्युरेट कोण आहे, किंवा ए बरोबर आहे, बी बरोबर आहे, सी बरोबर आहे, पण ह्या ABC मध्ये मोर ॲक्युरेट कोण आहे, किंवा ABCD 4ही बरोबर आहे पण 4ही ह्याच्यामध्ये मोर ॲक्युरेट कोण आहे, हे निवडून आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचावं लागते। जे थोडीशी टीडियस टास्क आहे, म्हणजे विद्यार्थ्यांसाठी म्हणतो की ज्याचा खूप डीपमध्ये अभ्यास नाही आहे त्यांच्यासाठी थोडीशी टीडियस टास्क आहे, पण ही टास्क पण आपल्याला पूर्ण करता येते। सो त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं शूडनेस, धूर्तपणा परीक्षेमध्ये तुमच्याकडे असला पाहिजे। याची जाणीव करून देण्यासाठीच मी हे वेगवेगळे लेक्चर्स तुमच्या समोर त्या ठिकाणी घेऊन येतो। आज मी 2023चं लेक्चर आणलेलं आहे पोरांनो। पुढच्या किंवा उद्याच्याच लेक्चरमध्ये जर शक्य झालं तर 2024चा पण पेपर आपण कव्हर करू, म्हणजे तुम्हाला स्वरूप लक्षात येईल। एक 25-30 प्रश्न जर डोळ्या पुढून गेले तुमचे, आज 15 प्रश्न जातील, परत 15 प्रश्न आपण हे करू त्याच्यामध्ये, त्यामुळे ह्या परीक्षेचं तुमच्या स्वरूप आणखी त्या ठिकाणी स्पष्ट होत जाईल। म्हणजे बघा हां, हे थोडंसं आहे, एक दिवसीय रिव्हिजन बॅच घेतोय आपण भूगोल या विषयाची, त्यामध्ये जग आणि भारताचा भूगोल त्या ठिकाणी पाहणार आहोत आपण। सो मॉर्निंगला 8 वाजता हे सेशन सुरू होणार आहे, संध्याकाळी 9 वाजेपर्यंत, आणि जग आणि भारताचा भूगोल त्यामध्ये पूर्ण तुमचा फिनिश करून दिला जाणार आहे। याच्यामध्ये ऑफलाईन पण तुम्ही येऊ शकता आणि ऑनलाईन पण त्या ठिकाणी पाहू शकता। ऑनलाईन पण कोर्स तुम्हाला म्हणजे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड मिळेल आणि ऑफलाईनमध्ये आल्यानंतर तर तुम्हाला इथं माझ्यासमोर प्रत्यक्ष इथं पुण्यामध्ये हा कोर्स मी कंडक्ट करतोय किंवा ही बॅच मी कंडक्ट करतोय। सो तुम्ही जर मॉर्निंग 8 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत देऊ शकत असाल तर एका दिवसात तुमचं पूर्ण भारत आणि जगाचं, त्यामध्ये हवामानशास्त्र, सागरशास्त्र, त्याच्यानंतर भूरूपशास्त्र, त्याच्यानंतर नदी, मृदा, त्याच्यानंतर जगाचा प्राकृतिक भूगोल, भारताचा प्राकृतिक भूगोल,
बेसिक संकल्पना, रेखावृत्ता, अक्षवृत्तासारख्या, त्याच्यानंतर वेगळे सिद्धांत जसं अल्फ्रेड वेगनरचा सिद्धांत आहे किंवा कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी आहे, सी फ्लोअर स्प्रेडिंग थेरी आहे. सो आपण सगळंच त्याच्यामध्ये जवळपास पाहणार आहोत एका दिवसामध्ये. आलं लक्षामध्ये? सो ही एक बॅच आहे ज्याचा विद्यार्थी त्या ठिकाणी लाभ घेऊ शकतात. चला आता आपण काय करूया, आपले प्रश्न ज्याच्यासाठी तुम्ही इथं आलेले आहेत ते पाहायला आपण लगेच सुरुवात करूया वेळ न घालवता. बघा आता याच्यामध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे बघा, एकदम बेसिक पासून जाऊ आपण, शून्यापासून जाऊ आणि जास्तीत जास्त काम करू कशावरती की बाबा ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी तिथं तुमचा माइंडसेट कसा असला पाहिजे. मी याच्यामध्ये थोडं प्रामाणिकपणे तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न करेल. एक सामान्य विद्यार्थी जो नॉर्मली सौदीचं पुस्तक वापरतो जॉग्राफीसाठी किंवा एखाद्या अकॅडमीच्या नोट्स असतील किंवा विदर्भ अकॅडमिक IAS अकॅडमीच्या पण नोट्स आहे, बाकीच्या अकॅडमीच्या पण छान छान नोट्स आहेत त्या ठिकाणी, किंवा एखादा पोरगा आहे जो UPSC करायचा त्यांनी कदाचित NCERT वाचलेलं असू शकतात, GC लिऑंग वाचलेलं असू शकतात. तर ह्या सगळ्या विषयाचं म्हणजे या सगळ्या पुस्तकांचा मी स्वतः पण अभ्यास केलेला आहे. म्हणून एक सामान्य विद्यार्थ्याच्या अँगलनी अशा कोणत्या गोष्टी आहेत जे विद्यार्थी करतात आणि काय माहिती असायला पाहिजे विद्यार्थ्यांना आणि काय माहिती नसायला पाहिजे येत्या लक्षामध्ये. सो हे सगळं सांगून हे सगळं बोलून एक एक प्रश्न मी तुम्हाला टॅकल करून त्या ठिकाणी देणार आहे की बाबा हे म्हणजे सामान्य विद्यार्थ्याला ह्या प्रश्नाचं उत्तर येणं अवघड आहे. सामान्य विद्यार्थ्याला ह्या प्रश्नाचं उत्तर यायलाच पाहिजे, त्यांनी कोणतेही रेफरन्स मटेरियल वापरू द्या. सो या भाषेमध्ये मी तुमच्याशी बोलणार आहे. बघा म्हणजे तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे की आपल्याला कुठं कुठं लॉजिक लावायचे आहे, कुठं कुठे ट्रिक्स वापरायचे आहे आणि कुठं कुठं आपल्याला नॉलेजचं ॲप्लिकेशन ज्याला आपण लॉजिक म्हणतो. लॉजिक आपण नॉलेजला बेस मानूनच लावतो, ज्याच्याकडे नॉलेज नाही आहे तो लॉजिक पण नाही लावू शकत. सो या पद्धतीनं जायचं आहे. आणि काही काही प्रश्न हे थोडेसे सीसॅट ओरिएंटेड असतात, म्हणजे ते दिसायला जॉग्राफीचे असतात पण असतात सीसॅटचे. जसा हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन GSचा नाहीचा, हा क्वेश्चन आहे सीसॅटचा आणि एकदम सोपा आहे. बघा फक्त काय आहे, आता काय होते पोरं असं काही पाहतात आणि काय विचार करतात ते खालील आकृतीत निरीक्षण करून खालीलपैकी कोणत्या मुळाक्षरांनी चंद्राचा 3/4 भाग, एक मिनिट काय म्हणणं आहे, चंद्राचा 3/4 भाग प्रकाशित दाखवलेला आहे तो नमूद करायचा आहे. ऑब्झर्विंग द फॉलोइंग डायग्राम अँड स्टेट विच ऑफ द फॉलोइंग अल्फाबेट्स इंडिकेट द गिब्बस फेज ऑफ मून. आता अनेक जण काय म्हणतात, हा जो आहे गिब्बस फेज, हा गिब्बस फेज हा शब्द आम्ही आजपर्यंत कधीच ऐकलेला नाही आहे किंवा बहुधा आम्हाला हा शब्दच माहिती नाही आहे, म्हणजे आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर येत नाही. ते लेफ्ट करतात आणि पुढच्या प्रश्नाकडे जातात. ॲक्च्युली असं करण्याची काही एक गरज नाही. मी तुम्हाला सांगतो की ज्यांनी हा पेपर दिलेला आहे त्यातल्या अनेक लोकांना म्हणजे ज्याचा जॉग्राफी ऑप्शनल असेल कदाचित त्याला पण माहीत नसेल मला असं वाटतंय, किंवा जॉग्राफी ऑप्शनल असणाऱ्याला कदाचित माहिती असू शकते. सो गिब्बस फेज म्हणजे काय, मोस्ट ऑफ द गिब्बस फेज पोरांना माहीत नसतो. मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये हा प्रश्न कसा सोडवला पाहिजे, तर तुम्हाला काय करायचं, उत्तर येण्याशी मतलब आहे, सत्सद विवेक बुद्धीचा वापर करायचा. बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे, कोणत्या मुळाक्षरांनी, हे मुळाक्षर दिलेले आहे, 3/4 भाग प्रकाशित दाखवलेला आहे. कशाचा, चंद्राचा. म्हणजे खालील आकृतीचे निरीक्षण करून खालीलपैकी कोणत्या मुळाक्षरांनी चंद्राचा म्हटलेला आहे त्यांनी 3/4 भाग प्रकाशित दाखवलेला आहे. आता 3/4 भाग जो आहे तो प्रकाशित कोणाला दिसायला पाहिजे, हे जे सगळे फेजेस असतात, गिब्बस फेज म्हणा आणखी कोणता एखादा फेज असेल, सो हे पृथ्वीवरून जर दिसत असतील, आलं लक्षात, नैसर्गिक आहे ना, तरच आपण त्याला काय म्हणणार त्या ठिकाणी गिब्बस फेज आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलणार. म्हणजे आता इथं काय आलेलं आहे बघा, इथं चंद्र दाखवलेला आहे, चंद्राचा अर्धा भाग तुम्हाला व्हाईट दाखवलेला आहे, अर्धा भाग काळा दाखवलेला आहे. काळा दाखवलेला आहे म्हणजे तिथं काय चालू आहे, रात्र चालू आहे चंद्रावरती, आणि जो भाग तुम्हाला पांढरा दिसतो याच्यामध्ये, सो त्या भागामध्ये दिवस चालू आहे. जर तुम्ही हे पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येते की हा जो उजवा भाग आहे याच्यात दिवस आहे, म्हणजे 100% सूर्य कोणत्या बाजूने असला पाहिजे, या बाजूने असला पाहिजे, सूर्य या बाजूने असला पाहिजे. लक्षामध्ये आता तुम्हाला जर चंद्र पाहायचा आहे तर तुम्हाला चंद्र दिवसा मुळात दिसतच नाही, बरोबर. चंद्र हा रेअर आहे की तुम्हाला दिवसा दिसेल, एखाद्या वेळेस चंद्र दिवसा दिसतच नाही तुम्हाला, चंद्र पाहायचा तर रात्रीच पाहावं लागेल. म्हणजे याचा अर्थ ही झाली पृथ्वी. इथं तुम्हाला थोडंसं डार्क करून पण दिलेलं आहे या बाजूने, या बाजूने पृथ्वी पूर्ण क्लिअर दिली आहे, हे बघू शकता तुम्ही. या बाजूने थोडी डार्क दिलेली आहे पृथ्वी आणि या बाजूने थोडी पांढरी दिलेली आहे. तर मला सांगा, हे जे सगळे फेजेस दाखवलेले आहे इथं, हे ऑप्शनमधून तसेच कटतायत ना, का बरं, कारण चंद्र दिसणारच नाही आहे तुम्हाला. 3/4 तर लय दूरची गोष्ट राहिली, तुम्हाला इथून चंद्र दिसणारच नाही. आणि दिसला जरी चंद्र तुम्हाला दिवसा, तर तुम्हाला चंद्राचा काळा भाग दिसणार आहे, हा काळा भाग दिसणार आहे या भागामधून तुम्हाला. लक्षात, पृथ्वीच्या या भागामधून तुम्हाला दिसला तरी कोणता भाग दिसणार आहे, काळा भाग दिसणार आहे.
चंद्र या भागामधून तुम्हाला मोस्ट ऑफ द म्हणजे पूर्ण दिसणारच नाही तुम्हाला, 3/4 भाग लय दूरची गोष्ट राहिली. या भागातून एक तर चंद्र दिसणार नाही कारण दिवस चालू आहे, आणि दिसला तरी कोणता भाग दिसेल तुम्हाला, चंद्राचा काळा. म्हणजे याचा अर्थ चंद्राचा काळा भाग दिसणार म्हणजे चंद्र दिसणारच नाही तुम्हाला मोस्ट ऑफ द केसेसमध्ये. आपल्याला म्हटलेलं आहे त्यांनी 3/4 भाग प्रकाशित पाहिजे, तर ते ह्या 3च केसमध्ये पॉसिबल आहे. एक तर डी, कारण इकडं रात्र आहे, हा चंद्र दिसतोय, इकडं सूर्य आहे, हा चंद्राचा प्रकाशित भाग आहे. सो एक तर उत्तर डी असू शकते, ई असू शकते, नाही तर एफ असू शकते. ह्या 3 पैकी पहा कोणता पर्याय बरोबर आहे. BH नाही आहे, CG नाही आहे, इथं डी आणि एफ आहे, डी आणि एफ हे असू शकते. ई आणि ए म्हटलेलं आहे त्यांनी, ई आणि ए म्हटलेलं आहे, हे पण नाही येणार. म्हणजे याचं उत्तर काय असलं पाहिजे, डी आणि एफ असलं पाहिजे. झालं. असं सीसॅटचा वापर करून पण तुम्ही तिथं वेळेवरती डिसिजन घेऊ शकता. सर तेवढा वेळ असतो का, तर 100%, कारण तुम्हाला 100 प्रश्न 120 मिनिटात सोडवायचे असतात. तुम्हाला तिथं डोकं लावता यावं म्हणूनच असे प्रश्न सेट केलेले आहे. कंबाईनसारखे तुम्हाला 1 लाईनर दिलेलं नाही आहे प्रश्न ह्यांनी, आलं लक्षामध्ये. सो त्याच्यामुळं ह्या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे, डी आणि एफ असायला पाहिजे. सो इथं तुम्हाला काय दिसणार आहे, 3/4 भाग जो आहे म्हणजे 4 पैकी 3 भाग जे आहे ते प्रकाशित दिसणार आहे. बाकी तर तुम्हाला इथं प्रकाशित दिसणारच नाही एवढ्या भागामध्ये, त्यामुळे त्या ऑप्शनमधून तसेच कटून जातात. चला पुढे जाऊया आपण. पुढे जाऊया. पर्यावरण म्हणजे काय म्हटलेलं आहे त्यांनी, पर्यावरण म्हणजे सजीवांच्या आणि सजीव समूहांच्या जीवन, वाढ, विकास, मृत्यूवर परिणाम करणाऱ्या सर्व परिस्थिती, तिचे कारके आणि त्यांचा प्रभाव होय. पर्यावरणाची ही व्याख्या कुणी केलेली आहे. आता 4 ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला. विश्वकोश, ब्रिटानिका विश्वकोश, युनिव्हर्सल म्हणजे त्यांना इंग्लिशमध्ये इथं युनिव्हर्सल इन्सायक्लोपीडिया म्हटलेलं आहे, इथं ब्रिटानिका इन्सायक्लोपीडिया म्हटलेलं आहे, इथं AC टान्सली म्हटलेलं आहे आणि जॅकी स्मिथ म्हटलेलं आहे. म्हणजे असे 4 पर्याय दिलेले आहे. आता तुम्हाला माहिती आहे की हा जो आहे AC टान्सली, सो याने इकोसिस्टीमची व्याख्या दिलेली आहे, जिथं जैविक अजैविक दोन्ही घटक अस्तित्वात असतात. इकोसिस्टीम ही टर्मच मुळात कोणी केलेली आहे, सो AC टान्सली यांनी केलेली आहे. आता ह्याच्या उत्तर असण्याच्या शक्यता कमी होऊन जातात पर्यावरणाची व्याख्या देण्याबद्दल. पण लक्षात घ्या, आता हे तर आपल्याला एक्झॅक्टली माहीत नाही. सो अनेक लोकांना पर्यावरणाची इव्हन व्याख्याही माहीत नसते. बरं माहिती असेल तर ती व्याख्या कोण केलेली आहे हे शोधणं पण मुळातलं अवघड आहे. म्हणजे एवढ्या बारकाईनं अभ्यास करणं सो हे पॉसिबल नाही आहे की कोणती व्याख्या कोणी सांगितलेली आहे. मग इथं काय डिसिजन घ्यायचं बघा. इथं काय दिलेलं आहे त्यांनी, युनिव्हर्सल इन्सायक्लोपीडिया आणि ब्रिटानिका इन्सायक्लोपीडिया. इथं दोन्हीकडे एक गोष्ट कॉमन आहे, तो म्हणजे कोणता, हा विश्वकोश आणि हा विश्वकोश. किंवा इंग्लिशमध्ये जर वाचतो म्हटलं आपण तर इथं एन्सायक्लोपीडिया आणि एन्सायक्लोपीडिया दोघांमध्ये पण कॉमन आहे. म्हणजे उत्तर हे दोघांपैकी एकच असलं पाहिजे. म्हणजे ब्रिटानिका इन्सायक्लोपीडिया असलं पाहिजे किंवा युनिव्हर्सल इन्सायक्लोपीडिया असलं पाहिजे. बरोबर, कारण ह्याच्यामध्ये इन्सायक्लोपीडिया कॉमन आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आयोगाने जे दिलं आहे, 2 पैकी तुम्ही 50-50% मध्ये हे घेऊ शकता, डिसिजन घेऊ शकता, किंवा 50-50 मध्ये तुम्ही रिस्क घेऊ शकता. ही जी व्याख्या आहे ही युनिव्हर्सल इन्सायक्लोपीडियाने दिलेली आहे पर्यावरणाची ही व्याख्या. मेन काय आहे, याचा सोर्स शोधत बसणं किंवा तेवढ्या डीपमध्ये जाऊन अभ्यास करणं, कोणी पर्यावरणाच्या काय काय व्याख्या सांगितलेल्या आहे हे करणं, लक्षात घ्या, तितकंसं शक्य नाही आहे. मग अशा वेळेस डिसिजन घेताना तेच घ्यायचं की ऑप्शनवरून जाता येते का. कधी काय केलेलं असते, पूर्ण नाव दिलेलं असते किंवा एखादं नाव देताना त्याबद्दल विशेष माहिती सांगितलेली असते. लक्षामध्ये आता बघा, इथं विश्वकोश म्हटलेलं आहे पण इथं युनिव्हर्सल इन्सायक्लोपीडिया म्हटलेलं आहे त्यांनी, आणि इथं ब्रिटानिका इन्सायक्लोपीडिया म्हटलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय, इन्सायक्लोपीडियाबद्दल युनिव्हर्सल इन्सायक्लोपीडिया आणि ब्रिटानिका इन्सायक्लोपीडिया, म्हणजे 2 पैकी एक उत्तर असण्याची शक्यता जास्त आहे. कारण इथे इन्सायक्लोपीडियाबद्दल विशेष माहिती युनिव्हर्सलने सांगितलेली आहे, इथं पण इन्सायक्लोपीडियाबद्दल विशेष माहिती ब्रिटानिकाने सांगितलेली आहे. सो त्याच्यामुळं त्याच्यापैकी एक असण्याची शक्यता जास्त आणि कॉमन आहे. बरोबर, आपण त्याला वर्ड थेरपी म्हटलं होतं. सो कॉमन पोर्शन आहे, त्यामुळे उत्तर असण्याच्या त्या शक्यता जास्त. हां, आता ही लक्षात घ्या, आपण जेव्हा असे शॉर्टकट्स वापरतो परीक्षेमध्ये किंवा शॉर्ट ट्रिक्स वापरत असतो, तर लक्षात घ्या तुमचे 5 प्रश्न बरोबर येतील शॉर्ट ट्रिक्सने, पण एक क्वेश्चन तुमचा चुकू शकतो. म्हणजे 5 पैकी एक क्वेश्चन, 4 बरोबर येतील, एक क्वेश्चन चुकू शकतो तुमचा. पण तेवढी रिस्क घेण्याची कॅपॅसिटी तुमच्यात पाहिजे की माझा एक प्रश्न मी सरेंडर करायला तयार आहे जर माझे 4 बरोबर येत असतील तर. म्हणजे 10 पैकी तुमचे 7 ते 8 क्वेश्चन बरोबर येतील, पण 2-3 चुकतील. पण तेव्हा तुम्ही हे नाही म्हणायला पाहिजे की काय सर तुम्ही आम्हाला सांगितलं होतं आमचा तो प्रश्न चुकला. अहो, पण बाकीचे 3 बरोबर आले ना, त्याच्यामुळं आपण त्याचा पण विचार केला पाहिजे. आणि जर तुम्ही म्हटलं की नाही गड्या माझा याचा अभ्यासच नाही, मी हा क्वेश्चन जर लेफ्ट करून टाकतो, तर लक्षात घ्या तो जो स्कोर आहे 117.5 मागच्या वर्षी कट ऑफ लागला होता, तो मिळवणं थोडंसं अवघड जाईल तुम्हाला. म्हणून तुम्हाला जर एक हँडसम स्कोर बनवायचा असेल त्याच्यामध्ये 125-130, तर तुम्हाला ही रिस्क उचलावीच लागणार आहे. म्हणजे पुढे जाऊया आपण. आता पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात चुनखडक, जिप्सम, खनिज मिठाचे
मोठे साठे वितरित झालेले आहे. खालीलपैकी कोणती कारणे खनिजांच्या साठ्यांच्या वितरणास कारणीभूत आहे? म्हणजे कोणत्या कारणामुळं हे साठे काय झालेले आहे, वितरित झालेले आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. त्याच्यात 4 रिझन दिलेले आहे. कार्बोनिफेरस युगात पश्चिम राजस्थानचा भाग समुद्राच्या पाण्याखाली होता. इथं म्हटलेलं आहे त्यांनी पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण कमी आहे. पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात हवामान उष्ण व कोरडे आहे. पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात वनाच्छादन खालील प्रदेशात वनाच्छादित खालील क्षेत्रात कल्प आहे. आता बघा, तुम्ही एकतर तुम्हाला जर नॉलेज असेल तर तुम्ही थेट नॉलेजनी सोडवू शकता, नॉलेजनी पण जाऊ शकता ह्याच्यामध्ये. आता जर समजा तुमच्याकडे नॉलेज नाही आहे ह्या गोष्टीचं, किंवा तुमच्याकडे इतकंही नॉलेज नाही की तुम्ही ह्याचं लॉजिक लावू शकाल, तर मग काय करायचं माहिती आहे का, प्रश्नातले शब्द आणि उत्तरातले शब्द मॅच करून पाहायचे. बघा इथं बघा, पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात असं म्हटलेलं आहे. इथं उत्तरात पण बघा, इथं बघा पश्चिम राजस्थानचा भाग, पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात, पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात, पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात, 4ही याच्यात त्यांनी पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात म्हटलेलं आहे. बरोबर. काय म्हटलेलं आहे, चुनखडक जिप्सम खनिज मिठाचे साठे वितरित झालेले आहे. बरोबर. आता याच्यामध्ये खनिज साठ्यांच्या वितरणास कारणीभूत घटक कोणते असं म्हटलेलं आहे. आता आपल्याला याच्यात सगळीकडं कॉमन शब्द जे आहे सगळ्यामध्येच कॉमन आहे, त्याच्यामुळे डिसिजन घेताना आपल्याला नॉलेजच्या बेसिसनंच या ठिकाणी जावं लागणार. म्हणजे आता नॉलेज काय सांगते ते पाहूया आपण. आता दुसऱ्या वेळेनं तर ह्याच्यामध्ये जाणं थोडंसं अवघड आहे, सो नॉलेजच्या बेसिसवर जाण्याचा प्रयत्न करू. बघा चुनखडक जिप्सम, कारण आपण वर्ड थेरपी वापरून पाहिली, तितकीशी इथं इफेक्टिव्ह नाही आहे, दुसऱ्या प्रश्नात आहे बरं का. सो त्यामुळे आता आपल्याला नॉलेजनेच जावं लागणार ह्याच्यामध्ये, किंवा लॉजिकने जावं लागणार. चुनखडक कसा तयार होतो? चुनखडक म्हणजे काय असते लक्षात घ्या, कॅल्शियम कार्बोनेट असते. चुनखडक जे आहे ते कॅल्शियम कार्बोनेट असते, आणि कॅल्शियम कार्बोनेट हे समुद्रात येतंय कुठून लक्षात घ्या. कॅल्शियम कार्बोनेट जे आहे चुनखडक तयार होण्यासाठी जे कॅल्शियम कार्बोनेट आहे तर लक्षात घ्या, समुद्रामध्ये वेगळे सजीव असतात. सो त्याच्यामध्ये तुम्हाला माहीत असेल की प्राणी सृष्टीमध्ये किंवा तुमचं किंगडम ॲनिमेलियामध्ये फायलम पोरीफेरा आहे किंवा सिलेंटराटा आहे, ते त्यांच्या जीवनामध्ये पोलिस नावाचे जीव असतात. ते सतत काय करत असतात, कॅल्शियम कार्बोनेटचं सिक्रेशन. त्यामुळे मोठ्या मोठ्या कोरल रिफ्स तयार होतात ज्या पूर्ण कॅल्शियम कार्बोनेटच्या बनलेल्या असतात. त्यानंतर शिंपल्यांसारखे अनेक जीव असतात जे कॅल्शियम कार्बोनेटचं आवरण बनवतात त्यांच्यावरती, आपण त्यांना मोलुस्का म्हणतो. सो मोलुस्कांच्या शरीरावरती कॅल्शियम कार्बोनेटचं आवरण असते. सो असे अनेक जीव असतात पहा. त्याच्यानंतर आणखी क्रस्टेशियन्स असतात पहा, सो त्यांच्या अंगावर देखील कॅल्शियम कार्बोनेटचं आवरण असते. सो हे जे कॅल्शियम कार्बोनेटचं आवरण असणारे जीव आहे, सो हे मोठ्या मोठ्या वस्त्या तयार करतात, आणि जेव्हा हे कॅल्शियम कार्बोनेट जमिनीच्या खाली गाडल्या जाते भूनिर्माणकारी हालचालीमुळे, तेव्हा वरचा दाब पडून त्याच्यापासून चुनखडक त्या ठिकाणी तयार होते. चुनखडकावर आणखी जर दाब वाढत गेला, लक्षात घ्या, चुनखडकावरती आणखी जर दाब वाढत गेला तर त्यापासून मार्बल तयार होते. लक्षात घ्या, चुनखडकापासून काय तयार होते, मार्बल. आजकाल हे आर्टिफिशियली पण तयार केलं जाते. आपल्या इथं ज्या फरशा वापरलेल्या असतात सो त्यांना आपण मार्बल म्हणत असतो, आणि ह्या ज्या फरशा आपण वापरतो मार्बल, ह्या कॅल्शियम कार्बोनेटच्याच बनलेल्या असतात, चुनखडकापासूनच बनलेल्या असतात. लॉंग टर्म प्रेशर आणि टेम्परेचर, म्हणून लक्षात घ्या, हे जे तुम्ही म्हणता ना ओरिजिनल मार्बल, ज्याला आपण संगमरवर म्हणतो, म्हणजे हे जे संगमरवर आहे सो हे राजस्थानमध्येच का बरं सापडते. ताजमहल जो आग्र्याला बनलेला आहे त्यासाठी जे संगमरवराच्या शिळा आणण्यात आलेल्या आहे त्या अरवली पर्वतातून आणलेल्या आहे. का बरं? कारण अरवली पर्वताच्या राजस्थानमध्ये अरवली पर्वताच्या त्या भागामध्ये आधी समुद्र राहिलेला आहे. अरवली पर्वताच्या पश्चिमेला, किंवा अरवली पर्वत पण आधी समुद्रातच होता. सो इथं आधी समुद्र राहिलेला आहे, आणि समुद्रामध्ये हे सगळे जीव तिथं जमिनीखाली गाडल्या गेले. म्हणजे आजही तुम्ही राजस्थानमध्ये जर 5-1 मीटर खड्डा खोदला, 5-1 मीटर जर खाली गेले जमिनीच्या, तर तुम्हाला माशांचे अवशेष सापडायला सुरुवात होतात. सो मग हे कोरल्स जे आहे कार्बोनिफेरस जो एरा होता, म्हणजे आजपासून कोट्यावधी म्हणजे अब्ज वर्षापूर्वी म्हणावं लागेल, एखादा अब्ज वर्षापूर्वी हा परकार्बोनिफेरस एरा होऊन गेलेला आहे. सो या परकार्बोनिफेरस एरामध्ये हे जे जीव जमिनीखाली गाडल्या गेलेले आहे सो त्यापासून चुनखडक तयार झाला. आणि अरवली सारखे पर्वत जे त्याच्यावरती उभे राहिले नंतरच्या कालखंडात, अरवली पर्वत काय समुद्राच्या गाळापासूनच तयार झालेला आहे, म्हणून त्याला वली पर्वत म्हणतो. त्याचं नाव पण अरवली त्याच्यामुळेच आहे, कारण तो समुद्राच्या गाळाच्या वळ्या पडून तयार झालेला आहे, म्हणून त्याचं नाव अरवली, वली पर्वत होता तो कधी काळचा. मग त्यामुळे ह्या एवढ्या पर्वताचं प्रेशर पडून खाली मार्बल तयार झालेलं आहे, म्हणून तिथं संगमरवर सापडते. त्यानंतर दुसरं पण एक क्ल्यू आहे तुम्हाला, ते म्हणजे खनिज मिठाचे साठे. आता खनिज मीठ म्हणजे काय, जे समुद्रातलं साधं मीठ असते हे जेव्हा अंडर हाय प्रेशर ते खनिज मीठ बनते.
किंवा आपण त्याला रॉक सॉल्ट म्हणतो. म्हणजे रॉक सॉल्ट म्हणजे काय असते, कधी काळी तिथं मिठागरं होते मोठे मोठे. सो समुद्राच्या किनारी मीठ जमा होत असते. हे मीठ जेव्हा जमिनीच्या खाली गाडलं जाते ते दगडासारखं होते. जसा कोळसा जमिनीच्या खाली गाडला गेला तो दगडासारखा होता, आपण त्याला दगडी कोळसा म्हणतो. तसं जे मीठ आहे ते जर जमिनीखाली गाडलं गेलं त्याच्या गुणधर्मात थोडेसे बदल होतात, आपण त्याला रॉक सॉल्ट म्हणायला लागतो. म्हणजे इथं सरळ सरळ दिसून येते की राजस्थान परकार्बोनिफेरस युगात पश्चिम राजस्थानच्या भागात समुद्राच्या पाण्याखाली होता. हा समुद्राच्या पाण्याखाली असल्यामुळेच, लक्षात घ्या, या एका कारणामुळेच हे सगळे घटक जे आहे, चुनखडक, जिप्सम, खनिज तेलाचे, खनिज मिठाचे मोठे मोठे साठे तिथं तयार झालेले आहे. लक्षात. बाकी तिथं पाऊस कमी पडतो म्हणून खनिज मीठ आणि चुनखडक, किंवा या प्रदेशात उष्ण व कोरडे हवामान, वनाच्छादित खालील क्षेत्र अत्यल्प असणे, सो त्यामुळे हे तिथं लागत नाही लॉजिक. सो याच्यामध्ये बरोबर काय आहे, फक्त ए विधान काय आहे त्याच्यामध्ये बरोबर आहे. सो हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. चलो आगे चलते हैं, पुढे जाऊया आपण. हा क्वेश्चन चुकण्यासारखा होता बरं का तुमचा. हा क्वेश्चन चुकण्यासारखा होता. मी का बरं सांगतो तुम्हाला, पहा मी तुम्हाला नाण्याची दुसरी बाजू पण समजावून सांगतो. आता आयोगाने जरी हे उत्तर दिलेलं असलं, लक्षात घ्या, याच्यामध्ये मला असं वाटते की आयोगाने ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ना ABC द्यायला पाहिजे होतं बरं का. ह्या प्रश्नाचं उत्तर आयोगाने 1 दिलेलं आहे, पण मी ह्या पक्षामध्ये आहे की आयोगाने याचं उत्तर ABC द्यायला पाहिजे होतं. कशामुळे ABC द्यायला पाहिजे होतं, हे तर बरोबर आहे, याच्याबद्दल दुमतच नाही. हे 100% बरोबर आहे, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. हे 100% बरोबर आहे, 100% म्हणतो मी. पण लक्षात घ्या, पश्चिम राजस्थान प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण कमी आहे म्हणून पण तिथं चुनखडक सापडतो. कारण पाऊसच जर नाही पडला तर चुनखडक अशी गोष्ट आहे जो पावसाच्या पाण्यात विरघळतो आणि पावसाच्या पाण्यात निघून जातो. जसं की कोकणामध्ये पाहायला भेटते. कोकणामध्ये पर्जन्यमान खूप जास्त आहे. पर्जन्य जास्त असल्यामुळे सह्याद्री पर्वतात जो चुनखडक आहे तो पाण्यात विरघळतो, पाण्यासोबत निघून जातो आणि पाठीमागं काय शिल्लक राहतो, सो पाठीमागं शिल्लक राहतो लोह खनिज आणि ॲल्युमिनियम. सो त्यामुळे तिथला जो खडक आहे तो ॲल्युमिनियम आणि लोह खनिज युक्त आहे. का? कारण लोह खनिज आणि ॲल्युमिनियम पाण्यात विरघळत नाही म्हणून ते तिथंच राहते आणि चुनखडक जो आहे तो पाण्यात विरघळतो, तो निघून जातो. मग इथं पाऊस पडत नाही म्हणून तर तिथं चुनखडक टिकून राहिलेला आहे. किंवा हा रॉक सॉल्ट आहे, हा पण पाण्यामध्ये विरघळतो पण तिथं पाऊसच पडत नाही आहे. किंवा तिथलं हवामान काय आहे, उष्ण आणि कोरडं आहे. त्याच्यामुळे हे जे पदार्थ आहे हे तिथंच राहतात टिकून. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आयोगाने ABC द्यायला पाहिजे होतं. मी या पक्षातला आहे. चला आयोगाने उत्तर काय दिलेलं आहे, फक्त ए उत्तर दिलेलं आहे. हीच गंमत आहे, हीच गडबड आहे. म्हणून तुम्हाला म्हटलं मी की बाबा म्हणजे जॉग्राफी ही चॅलेंजिंग का बरं बनलेली आहे. आता तुम्हाला पुढे गेल्यावर आणखी लक्षात येईल. पहा जॉग्राफी चॅलेंजिंग का बरं बनलेली आहे, कारण याचे उत्तर ॲट अ टाईम 2-2, 3-3 ऑप्शन बरोबर असतात. याच्यातले पण 2-2, 3-3 ऑप्शन बरोबर आहे ॲट अ टाईम. हे पण काही चुकीचे नाही आहे, आलं लक्षामध्ये. हे पण ऑप्शन बरोबर आहे, पण आयोगाने याचं उत्तर देताना फक्त ए बरोबर दिलेलं आहे. कळालं तुम्हाला. पुढे जाऊया आपण. आपल्याला काय मोर ॲक्युरेट आन्सरकडं जाता आलं पाहिजे. खालीलपैकी कोणत्या मृदेत, आत्ताच पाहिलं लोह आणि बॉक्साईट म्हणजे ॲल्युमिनियम, लोह आणि बॉक्साईटचं प्रमाण जास्त असते तर ते जांभ्या मृदेमध्ये असते. लॅटराईट सॉईल ज्याला म्हणतात, जी कोकणामध्ये सापडते. कोकण आपण ऑलरेडी उष्णकटिबंधात राहतो, उष्णकटिबंधात ऊन जास्त पडतंय. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पाऊस जास्त पडतो कोकणामध्ये, बरोबर. नॉर्मली जे घाटमाथा असतो तिथं पाऊस जास्त पडतो, किंवा कोकणामध्ये सह्याद्रीच्या पश्चिम उतारावरती पाऊस जास्त पडतो. मग आता लक्षात घ्या, ऊन पण आहे, पाऊस पण आहे, सो त्यामुळं खडकाचं लिचिंग होते. जसं चहापत्ती आपण टाकतो ना चहामध्ये, आणि मग चहा गरम व्हायला लागल्यानंतर चहापत्तीचा अर्क हा चहामध्ये उतरायला सुरुवात होतो. ह्याला लिचिंग नावाची प्रक्रिया म्हणतात, जी चहापत्तीसोबत होते. तशी कोकणामध्ये लिचिंग नावाची प्रक्रिया होते. सो याच्यामध्ये चुनखडक जो आहे तो पाण्यात विरघळतो अंडर हाय टेम्परेचर अँड वॉटर, सो तो निघून जातो पाण्यासोबत. मग मागं काय शिल्लक राहते, लोह खनिज आणि ॲल्युमिनियम शिल्लक राहते. म्हणून तिथली सॉईल जी आहे ती लोह खनिज आणि ॲल्युमिनियममध्ये रिच आहे. आणि अशा ज्या मृदा असतात ह्या फळबागांसाठी सर्वात उत्तम असतात. म्हणून कोकणाच्या पायथ्याशी, ज्याला आपण वलाटीचा भाग म्हणतो, खलाटी नाही, वलाटीचा भाग, सो या वलाटीच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात भात शेती आणि फळशेती चालते. चांगले जर खतं दिले तर काजू, पोफळी, त्याच्यानंतर तुमच्या नारळ तर नाही, खलाटीमध्ये नारळाच्या बागा असतात, म्हणजे पोफळीच्या पण खलाटी भागामध्येच असतात. नॉर्मली आपण म्हणू शकतो फणसाच्या बागा, काजूच्या बागा, आंब्याच्या बागा, कोकमच्या बागा ह्या तिथंच का बरं जास्त असतात कोकणामध्ये, कारण तिथली जी सॉईल आहे ती ॲल्युमिनियम आणि आयरन रिच आहे. आणि अशा मृदेमध्ये फळबागा उत्तम येतात. आपलं साधं पीक नाही येत, फळबागा उत्तम येत असतात. आलं लक्षामध्ये. म्हणून कोकणामध्ये फळांचं प्रमाण जास्त आहे तुलनेने. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर जांभी मृदा आहे, लॅटराईट सॉईल आहे. ह्याला लॅटराईट का म्हणतात, लॅटरचा अर्थ लॅटिन भाषेमध्ये वीट असा होतो
आधी ही मृदा वीट बनवण्यासाठी वापरला जायची. लोह असल्यामुळे ही लाल रंगाची दिसायची. विटकरी म्हणतो ना आपण त्याला रंग, विटकरी रंग. सो त्याचा रंग विटकरी असायचा, म्हणून त्याला नाव पडलं विटा बनवण्यासाठी वापरणारी मृदा म्हणजे लॅटराइट सॉइल. आणि मग म्हणून त्याचं उत्तर काय आहे, इट्स अ लॅटराइट सॉइल. चला पुढे जाऊया. 2 विधाने दिलेली आहे. ए हे प्रतिपादन असून आर हे त्याचे कारण आहे. ए असर्शन आहे आणि आर रिझन आहे. बरं, असर्शन पाहू आपण. कापूस हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे, शिवाय हलका आणि टिकाऊ आहे. म्हणजे एकदम बरोबर आहे. तो ऊसासारखा नाही आहे की तो व्हॅल्यू त्याची डिग्रेड होत जाते. वजन न घटणारा आहे कापूस, एकदम बरोबर आहे. सुती कापड उद्योगाचे स्थानिकीकरण कापूस उत्पादक प्रदेश किंवा बाजारपेठ या ठिकाणी झालेले, एकदम बरोबर आहे. कापसाची बाजारपेठ कुठे आहे, मुंबईमध्ये. मग सूतगिरण्या कुठे पाहायला भेटतात, मुंबईमध्ये, अहमदाबादमध्ये, किंवा तिथून आपण एक्सपोर्ट पण करू शकतो. किंवा अनेक सूतगिरण्या तुम्हाला जिथं कापूस उत्पादक प्रदेश आहे, जसं आमचं अमरावती आहे, यवतमाळ आहे. तर आता अमरावती MIDC मध्ये गेलं तर तुम्हाला चांगल्या चांगल्या सियाराम, त्याच्यानंतर तुमचे रेमंडची पण कंपनी आहे बरं का अमरावतीमध्ये. सो कापूस उत्पादक प्रदेशामध्ये पण तुम्हाला ह्या कंपन्या दिसतात. त्यामुळं आर देखील बरोबर आहे. आता त्यांचं काय म्हणणं आहे, ए आणि आर बरोबर असून आर हे ए चे खरे स्पष्टीकरण आहे. म्हणजे आर हे ए चे खरे स्पष्टीकरण आहे. म्हणजे याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो, कापूस हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे, शिवाय हलका आणि टिकाऊ आहे. कारण सुती कापड उद्योगाचे स्थानिकीकरण कापूस उत्पादक प्रदेश आणि बाजारपेठ या ठिकाणी होते. आता मला सांगा, हे उलट पुलट झालं की नाही? आपण असं म्हणायला पाहिजे की सुती कापड उद्योगाचे स्थानिकीकरण कापूस उत्पादक प्रदेश आणि बाजारपेठ या ठिकाणी होते, कारण कापूस हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे, शिवाय हलका आणि टिकाऊ आहे. म्हणजे याचं महत्त्व काय आहे, कारण कापूस तुम्ही दूरवरपर्यंत तरी नेला तरी त्याचं वजन हलकं होत नाही. तो शुद्ध कच्चा माल आहे. पहा, त्याच्यामध्ये फरक पडत नाही की बाबा केमिकल रिॲक्शन झाली आणि पांढरा कापूस पिवळा पडायला लागला, असं काहीच होत नाही. कापूस त्याच्यानंतर वजनाने हलका आहे, टिकाऊ आहे, सडत नाही तो. सो लांबपर्यंत तुम्ही काय करू शकता, त्याला वाहून नेऊ शकता. म्हणून लक्षात घ्या, जिथं बाजारपेठा आहे सो तिथं त्या ठिकाणी तुम्ही कापूस नेऊन वस्त्रोद्योग त्या ठिकाणी चालवू शकता. म्हणजे याचा अर्थ ए हे आरचं कारण आहे, आर हे एचं कारण नाही. सो त्याच्यामुळे याच्यातलं 2 नंबरचं विधान बरोबर आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर असून आर हे ए चे खरे स्पष्टीकरण नाही. उलट ए हे आरचे खरे स्पष्टीकरण आहे. उलट झालं ते. सो असर्शन हे रिझन पाहिजे होतं, रिझन हे असर्शन पाहिजे होतं. उलट पुलट करून दिलेलं आहे. म्हणून आयोगाने जे दिलेलं उत्तर आहे ते तंतोतंत बरोबर आहे. म्हणजे सो याच्यात काही कन्फ्युजन नाही. हातातले प्रश्न आहे, खिशातले प्रश्न हे गेले नाही पाहिजे, हे पटापट बरोबर आले पाहिजे. बघा काय म्हणणं आहे ह्यांचं. भारतातील प्राकृतिक नकाशात महाराष्ट्राचं पठार खालीपैकी कोणत्या रंगाने दर्शवतात? आता आला तर आला, नाही आला तरी टेन्शन घ्यायचं नाही असे प्रश्न. जर जमला तर चांगलीच गोष्ट आहे. नॉर्मली सांगतो पहा. आता आपण जेव्हा नकाशा पाहतो, नकाशा कसा पाहतो, आता जर एक्झाम्पल घेतो म्हटलं तर नकाशा आपण असा पाहतो. आता नकाशा पाहिल्यानंतर तो तुम्हाला फ्लॅट दिसतो, पण भूप्रदेश थोडी फ्लॅट आहे. काही ठिकाणी नद्या आहे, ठीक आहे, वरून आपल्याला नद्या दाखवता येतील, झाडं दाखवता येतील. अहो पण पर्वत कसा दाखवणार? वरून पाहिल्यानंतर नकाशामध्ये कुठं पर्वत आलेला आहे वर, कुठं नाही आलाय, कसं समजणार? तर मग काय करतात, नकाशा बनवताना, 2D नकाशा बनवताना जो उंच भाग आहे पर्वतासारखा तो तपकिरी रंगाने दाखवतात. त्याच्यापेक्षा कमी उंचीचा प्रदेश आहे, पठारी प्रदेश म्हणतो त्याला आपण, सपाट आहे आणि कमी उंचीचा आहे, तो पिवळ्या रंगाने दाखवतात. जो मैदानी प्रदेश आहे तो हिरव्या रंगाने दाखवतात. त्यानंतर ज्याच्यावर झाड आहे तो गडद हिरव्या रंगाने दाखवतात. आणि ज्या नद्या, नाले, समुद्र आहे ते निळ्या रंगाने दाखवतात. परत एकदा सांगतो, आता सपाट भूप्रदेशावरती आपल्याला नकाशा पाहायचा आहे, 2D इमेज. मग कसं कळणार की या ठिकाणी पर्वत आहे म्हणून? सो पर्वत कसं दाखवणार 2D इमेजमध्ये? तर मग काय करतात, तो जो भाग आहे जिथं पर्वत आहे तिथं तेवढा भाग तपकिरी रंगाने दाखवतात. मग समजून चालायचं इथं उंचवटा आलेला आहे आणि खूप जास्त उंच आहे म्हणून तपकिरी आहे. त्याच्यापेक्षा कमी जो असतो पठारी प्रदेश, उंच आणि सपाट, सो तो पिवळ्या रंगाने दाखवतात. जिथं मैदान आहे ते हिरव्या रंगाने दाखवतात आणि जिथं झाड आहे ते गडद हिरव्या रंगाने दाखवतात आणि जिथं नद्या आहे ते निळ्या रंगाने दाखवल्या जाते. मग आता त्यांनी विचारलं महाराष्ट्राचं पठार, तर ते पिवळ्या रंगाने दाखवल्या जाते. पर्वत असलं असतं सह्याद्री पर्वत किंवा आपला हिमालयन पर्वत, तर तो ह्यांनी तपकिरी रंगाने दाखवला असता. किंवा विदर्भाचं जे एखादं मैदान असेल तर त्यांनी हिरव्या रंगाने दाखवलं असतं. जंगल असेल गडचिरोलीचे, गडद हिरव्या रंगाने दाखवले असते. पुढे जाऊया. कोणत्या दिवशी दक्षिण गोलार्धामध्ये उन्हाळी अयन दिवस असतो, म्हणजे समर सॉलिस्टिस असतो? आता तुम्हाला माहिती असेल, आता ह्याचा अभ्यास तर तुम्ही केलेलाच असणार, म्हणजे सॉलिस्टिसचा. समजा हा सूर्य आहे, ही पृथ्वी आहे, सूर्याच्या भोवती फिरते आहे. आता लक्षात घ्या, पृथ्वी ही सूर्याच्या बाजूने झुकलेली आहे. सो जवळपास 23.5 डिग्रींनी ती सूर्यासमोर झुकलेली आहे. झुकलेली असल्यामुळं इथं उत्तर गोलार्धात, मोठा भाग उत्तर गोलार्धाचा हा जो दिवस आहे हा 21 जून आहे
आणि मोठा भाग सूर्यासमोर झुकलेला असतो उत्तर गोलार्धाचा, म्हणून याला काय म्हटलं जाते, समर सॉलिस्टिस म्हटलं जाते. म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये तेव्हा मोठा दिवस असेल आणि दक्षिण गोलार्धामध्ये मोठी रात्र असेल. मात्र लक्षात घ्या 21 जूनच्या विरुद्ध जे 22 डिसेंबर असते, 22 डिसेंबर तेव्हा उत्तर भाग तिकडं असतो आणि दक्षिण भाग सूर्यासमोर झुकलेला असतो. त्याच्यामुळे इथं दक्षिण गोलार्धामध्ये तुम्हाला म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये विंटर सॉलिस्टिस पाहायला भेटते, दक्षिण गोलार्धात तुम्हाला समर सॉलिस्टिस. म्हणजे 22 डिसेंबरला उत्तर गोलार्धात हिवाळा असतो, दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो, कारण सूर्याचा मोठा भाग, पृथ्वीचा मोठा भाग सूर्यासमोर आहे. आणि 21 जूनला उत्तर गोलार्धामध्ये तुम्हाला उन्हाळा पाहायला भेटतो आणि दक्षिण गोलार्धात हिवाळा. आता त्यांनी आपल्याला कशाबद्दल विचारलेलं आहे, दक्षिण गोलार्धाबद्दल विचारलं आहे. उन्हाळी अयन दिवस, जसं इथं समर सॉलिस्टिस 21 जूनला उत्तर गोलार्धात पाहायला भेटतो, तसं दक्षिण गोलार्धात 22 डिसेंबरला तुम्हाला समर सॉलिस्टिस पाहायला भेटतो. 2 दिवस असे आहे जेव्हा पृथ्वी ना उत्तर गोलार्ध ना दक्षिण गोलार्ध कोणीच सूर्यासमोर झुकलेलं नसते, 50-50 असते सगळीकडं. सो त्याला काय म्हटलं जाते, इक्विनॉक्स. याला काय म्हटलं जाते, इक्विनॉक्स. सो लक्षात घ्या 22 मार्च आणि तुमचं जवळपास 22 मार्च आणि 23 सप्टेंबर, एक 2 दिवस इकडे तिकडे होऊ शकते. सो हे असे 2 दिवस आहे तुमचे की ज्याच्यामध्ये तुम्हाला इक्विनॉक्स पाहायला भेटतो. आता यांनी विचारलेला आहे उन्हाळी अयन दिवस. उन्हाळा दक्षिण गोलार्धामध्ये उन्हाळा जो आहे तो 22 डिसेंबरला असतो, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर 22 डिसेंबर असं आहे. बरोबर, पुढे जाऊया आपण. तेव्हा दक्षिण गोलार्धामध्ये सर्वात मोठा दिवस असतो. पुढे जाऊया. भूमध्य समुद्रिक प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडण्याचे कारण. आता हा पण प्रश्न असाच आहे बरं का, की याचे उत्तरं जे आहेत ते मल्टिपल असू शकतात. का बरं, मी तुम्हाला समजावून सांगतो. आता बघा याच्यात वेगवेगळे उत्तरं दिलेले आहे, म्हणजे जवळपास असं जर पाहिलं त्याच्यातले सगळेच उत्तर बरोबर आहेत. तसं जर विचार केला तर मी तुम्हाला समजावून सांगतो पहिले नेमकं काय होत असते, हिवाळ्यामध्ये नेमकं काय होत असते. आता बघा हिवाळ्यामध्ये असं असते की सूर्य हा दक्षिण गोलार्धात गेलेला असतो, म्हणजे सूर्य जो आहे त्याचं भासमान भ्रमण तुम्हाला पाहायला भेटते. म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळ्यामध्ये सूर्य हा उत्तर गोलार्धात असतो, हिवाळ्यामध्ये उत्तर गोलार्धाचा विचार. आता भूमध्य समुद्र कोणीकडे आहे, तुमचा उत्तर गोलार्धामध्ये. मग आपण उत्तर गोलार्धाच्या अँगलने पाहू. म्हणजे हा आहे तुमची पृथ्वी आहे. सो इथं आफ्रिका खंड आहे आणि इथं कुठेतरी भूमध्य समुद्र आहे. आता लक्षात घ्या आपल्याला त्यांनी कोणता ऋतू विचारलेला आहे, हिवाळा ऋतू विचारलेला आहे. तर हिवाळा ऋतूमध्ये आता उन्हाळ्यामध्ये आता जे पाहिलं आपण थोड्या वेळापूर्वी 21 तारीख म्हणजे 21 जून पाहिलं. सूर्याच्या भासमान भ्रमणामध्ये सूर्य हा कुठं असतो तुमचा 21 जूनला हा पूर्णपणे 23.5 डिग्री नॉर्थमध्ये असतो. पहा 23.5 डिग्री नॉर्थमध्ये असतो, इथं असतो तो. त्याच्यानंतर 21 जून नंतर सप्टेंबर सांगितलं होतं मी तुम्हाला, सूर्य हा इथं असतो. सूर्य फिरत नाही, पृथ्वी फिरते आणि ती सूर्याकडे झुकलेली आहे, म्हणून आपण त्याला सूर्याचं भासमान भ्रमण म्हणतो. आपल्याला भास होतो सूर्य फिरण्याचा, सूर्य फिरत नसतो. हे झालं सप्टेंबर, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यातलं चित्र. आणि 22 डिसेंबरचा जो दिवस आहे सो तेव्हा सूर्य तुमचा हा दक्षिण गोलार्धात असतो. आता जेव्हा सूर्य दक्षिण गोलार्धात जातो सो तेव्हा जे इथं या भागामध्ये जो तुमचा बेल्ट असतो, लो प्रेशर बेल्ट, हा शिफ्टिंग त्या ठिकाणी सुरू होऊन जाते. जेव्हा 21 जूनला इथं असतो तेव्हा उन्हाळ्यामध्ये, इथं उन्हाळा असतो उत्तर गोलार्धामध्ये, तेव्हा सूर्य इथं असताना सो जेव्हा तो दक्षिणेकडे वळायला लागतो तर जे वायुभाराचे पट्टे आहेत ते पण सूर्यासोबत काय होत जातात, शिफ्ट होत जातात. आणि भूमध्य समुद्राच्या दक्षिणेला आफ्रिका खंड आहे आणि उत्तरेला त्या ठिकाणी युरोप खंड आहे, इकडं अटलांटिक ओशन आहे आणि इथं तुमचा भूमध्य समुद्र आहे. आता गंमत लक्षात घ्या, सूर्य जशी जशी शिफ्टिंग सुरू करतो तसे तसे प्रेशर बेल्ट पण काय होतात, शिफ्ट व्हायला सुरुवात होतात आणि इथलं वातावरण बदलते. सो हिवाळ्यामध्ये काय होते माहिती आहे का, या भागामध्ये जसजसा सूर्य खाली जातो तसं तसं वारे पण त्या ठिकाणी शिफ्ट व्हायला सुरुवात करतात. आता इथं काय होत असते मी तुम्हाला समजावून सांगतो. उत्तरेकडून कोल्ड करंट येत असतात आणि दक्षिणेकडून वॉर्म करंट येत असतात. उत्तरेकडून कोल्ड करंट येतात, दक्षिणेकडून वॉर्म करंट येतात आणि कोल्ड करंट वॉर्म करंट एकमेकाला जेव्हा भेटतात तेव्हा त्याला फ्रंट फॉर्मेशन म्हणतात. आणि याच्यामध्ये वॉर्म करंट मधात येतो आणि कोल्ड करंट त्याच्या गोल फिरायला लागतो आणि मोठ्या मोठ्या आवर्तांची निर्मिती होते. याला एक्स्ट्रा ट्रॉपिकल सायक्लॉन्स म्हणतात, ETC. याला काय म्हणतात, एक्स्ट्रा ट्रॉपिकल सायक्लॉन्स म्हणतात. कारण हे जवळपास एक्स्ट्रा ट्रॉपिकल का म्हणतात, कारण ते समशीतोष्ण कटिबंधात तयार होतात. म्हणजे जर उष्ण कटिबंधात तयार झाले असते सो आपण त्याला उष्ण कटिबंधात तयार झाले असते म्हणजे 23.5 डिग्रीच्या तितक्यात जर तयार झाले असते ते, जसे तुमचे अरबी समुद्रात तयार होतात, त्याच्यानंतर भूमध्य आपल्या ह्याच्यामध्ये तयार होतात, तुमच्या बंगालच्या उपसागरामध्ये, म्हणजे इक्वेटोर आणि कर्कवृत्त ह्याच्या दरम्यान जर तयार झाले असते तर आपण त्याला ट्रॉपिकल म्हटलो असतो. पण हे कर्कवृत्ताच्या वर तयार होतात म्हणून त्याला आपण काय म्हणतो,
समशीतोष्ण कटिबंधीय आवर्त किंवा त्याला एक्स्ट्रा ट्रॉपिकल सायक्लॉन म्हटल्या जाते, कारण ते ट्रॉपिकच्या पुढं आहे. आणि हे जेव्हा सायक्लॉन तयार होतात तेव्हा भूमध्य समुद्रातून ते बाष्प उचलतात आणि आजूबाजूच्या प्रदेशात पाऊस पडतात. सो हे त्याचं मेन कारण आहे. म्हणून या भागामध्ये आणि हिवाळ्यात पाऊस पडत असल्यामुळं तिथले जे सिट्रस फ्रूट्स आहेत, म्हणजे सी जीवनसत्व असणारे, त्याला आपण सिट्रस फ्रूट म्हणतो, ज्यामध्ये द्राक्ष आहे, त्याच्यानंतर स्ट्रॉबेरी आहे, ऑलिव्ह आहे, संत्रे आहे, मोसंबी आहे, लिंबू आहे, अशा फळांसाठी येतं लक्षात. सो हा काळ म्हणजे भरभराटीचा काळ असतो. म्हणून याच्या आजूबाजूला जेवढे देश आहे, वर गेलं तर स्पेन आहे, पोर्तुगाल आहे. सो या भागामध्ये वाईन खूप जास्त बनवल्या जाते ह्या सिट्रस फ्रूट्सपासून, कारण वाईन जी आहे ती द्राक्षापासून, संत्र्यापासून, ह्याच्यापासूनच बनवल्या जात असते वाईन. सो त्यामुळे जगातली जी हाय क्वालिटी वाईन आहे, सो ती इटली, स्पेन, पोर्तुगालची पोर्ट वाईन तुम्ही ऐकली असेल, फ्रान्सची शॉम्पेन तुम्ही ऐकली असेल, फ्रान्सची फेमस असते इटलीची शेर्ली तुम्ही ऐकली असेल. ह्या वाईन्स याच भागात काय तयार होतात, कारण या भागामध्ये ह्याचं प्रमाण खूप जास्त असते किंवा ऑलिव्ह ऑइल या भागामध्येच फेमस आहे ऑलिव्ह नावाच्या त्या फळापासून मिळवल्या जाते. सो याला वर्ल्ड ऑर्चिड म्हणून ओळखल्या जाते एरियाला, कारण या भागामध्ये मोठ्या प्रमाणात फळं आणि फुलं शेती केल्या जाते, ज्याला ऑर्चिड किंवा ऑर्किड म्हटल्या जाते. सो याला वर्ल्ड ऑर्चिड म्हणून ओळखल्या जाते, कारण इथं हिवाळ्यात पाऊस पडतो, उन्हाळा ड्राय असतो आणि हिवाळ्यामध्ये पाऊस पडत असतो, असा हा प्रदेश आहे. म्हणजे आता याची कारणं काय काय दिलेली आहे पहा. वायुभार पट्ट्याचे आंदोलन, इंग्लिशमध्ये जर वाचतो तर शिफ्टिंग ऑफ प्रेशर बेल्ट, म्हणजे हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर लो प्रेशर बेल्ट ऑकर्स ओव्हर द मेडिटेरियन रिजन ड्युरिंग द विंटर सीझन ड्यू टू शिफ्टिंग ऑफ प्रेशर. त्यांचं काय म्हणणं आहे, लो प्रेशर बेल्ट ऑकर्स ओव्हर द मेडिटेरियन रिजन ड्युरिंग द विंटर सीझन ड्यू टू शिफ्टिंग ऑफ प्रेशर बेल्ट, हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर विंड्स ब्लो फ्रॉम द मेडिटेरियन सी टुवर्ड्स द लँड, म्हणून तर पाऊस पडतो, म्हणून तर हिवाळ्यात पाऊस पडतो ना, कारण समुद्रावरून वारे हे कुणीकडे जातात, जमिनीकडे जातात. आणि ऑरोग्राफिक रेन डेव्हलप ओव्हर द विंडवर्ड स्लोप ऑफ द आल्प्स, म्हणजे आज पर्वताच्या वातसन्मुख उतारावरती प्रतिरोध पर्जन्य, बरोबर आहे. हे वारे जेव्हा आज पर्वत चढतात तेव्हा ते थंड होऊन पाऊस पाडतात, म्हणजे हे पण बरोबर आहे. याच्यातले चारही विधानं बरोबर आहे बरं का, पण आपल्याला एकच निवडायचं आहे. आणि आयोगाने दिलेलं उत्तर जे आहे ते हे आहे. आणि ह्या उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं होतं माहिती आहे का, चारही बरोबर आहे. मोर ॲक्युरेट 2 नंबरचं उत्तर आहे. बघा इथं काय म्हटलेलं आहे, वायुभार पट्ट्याचे आंदोलन आहे. इथं पण काय आहे, वायुभार पट्ट्याचे आंदोलन म्हटले. हे बघा वायुभार पट्ट्याचे आंदोलन इथं पण आहे, म्हणजे याचा अर्थ इथं पण आहे, इथं पण आहे. पण यांनी काय केलेलं आहे, ह्या वायुभार पट्ट्याचे आंदोलन याच्याबद्दल विशेष माहिती सांगणारं स्टेटमेंट पुढे दिलेलं आहे. वायुभार आणि त्याच्यातल्या त्याच्यात इथं हिवाळ्यात पाऊस हा शब्द आलेला आहे. लक्षात बघा, म्हणजे आपण जर मॅच करतो म्हटलं, वर्ड थेरपी भूमध्य समुद्रिक प्रदेशात हिवाळ्यात पाऊस हे कशात दिलेलं आहे आपल्याला, ह्याच्यातच दिलेलं आहे. बघा ह्याच्याबद्दल विशेष माहिती सांगते हे स्टेटमेंट. त्याच्यात हिवाळ्यात भूमध्य समुद्राच्या प्रदेशात कमी वायुभाराचा पद्धत, हिवाळ्यात भूमध्य समुद्र, हिवाळ्यात पाऊस, भूमध्य समुद्र, म्हणजे याचा अर्थ ह्याच्यातले जे शब्द आहे हे तुम्हाला उत्तरामध्ये दिसत आहेत. नंबर 1. नंबर 2, ह्याच्याबद्दल विशेष माहिती ह्यांनी सांगितलेली आहे. सो त्यामुळेच उत्तर 2 असण्याच्या शक्यता काय आहे, जास्त. सो तसं जर पाहिलं तर चारही बरोबर आहे, बरोबर. पण मोर ॲक्युरेट कोणतं आहे तर पर्याय क्रमांक 2 आहे. पश्चिम पॅसिफिक महासागराच्या किनारवर्ती भागात प्रामुख्याने सागर गर्ता आढळतात. 1 मिनिट. पश्चिम पॅसिफिक महासागराच्या किनारवर्ती भागामध्ये सागरी गर्ता आढळतात. का बरं आढळतात, एकदम सोपं कारण आहे. पॅसिफिक प्लेट ही ओशनिक प्लेट आहे, ज्याची डेन्सिटी तुलनेने जास्त असते. ज्या ओशनिक प्लेट आहे, मग ही जी पॅसिफिक प्लेट आहे, पीपी लिहितो, ही ओशनिक प्लेट आहे, लक्षात घ्या. आणि हिला लागून जे पश्चिमी किनारी प्रदेश आहे इथं पूर्ण कॉन्टिनेंटल प्लेट आहे. फॉर एक्झाम्पल इंडो ऑस्ट्रेलाइड प्लेट, ही काय आहे, कॉन्टिनेंटल प्लेट आहे. ही कोणती आहे, ओशनिक प्लेट आहे. ही कोणती प्लेट आहे, पॅसिफिक प्लेट, ही एक ओशनिक प्लेट आहे. हिची डेन्सिटी काय असते रे, ओशनिक प्लेटची जास्त, कॉन्टिनेंटल प्लेटची डेन्सिटी तुलनेनं कमी. जेव्हा ह्या 2 प्लेट एकमेकावर धडकतात तेव्हा तुमची जास्त डेन्सिटीची प्लेट ही खाली चालली जाते. मग खाली गेल्यामुळं लक्षात घ्या ती गरम होते, कारण आतमध्ये जात असताना टेम्परेचर वाढत जाते. ही जी ओशनिक प्लेट आहे, जी पॅसिफिक प्लेट आहे, जी ओशनिक प्लेट आहे, तिची डेन्सिटी जास्त आहे, ती खाली जाते आहे. आणि खाली जाताना टेम्परेचर वाढत जाते. टेम्परेचर वाढलं की ती काय होते, वितळायला लागते आणि इथून लावा इरप्शन होतो. म्हणून समुद्रामध्ये हा जो रिजन आहे हा पॅसिफिक रिंग्स ऑफ फायर या नावाने ओळखला जातो, कारण या भागामध्ये मोठ्या प्रमाणात लावा रस बाहेर येतो.
दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता ही प्लेट खाली चालल्यामुळे इथं काय होतात रे, मोठे मोठे खड्डे पडतात. म्हणून जगातले जे मेजर 2 गर्त आहे, एक म्हणजे मारियाना ट्रेंच जो तुमचा त्या फिलिपिन्सच्या जवळपास आहे, मारियाना ट्रेंच. खाली आले तुम्ही इंडोनेशिया मलेशिया साईडला, तिथं टोंगा ट्रेंच पण दिसतो तुम्हाला. ते याच भागात काय आहे, कारण हा सबडक्शन झोन आहे. एक प्लेट दुसऱ्याच्या खाली सबडक्ट होते आहे, बुडते आहे, इनुंड होते आहे. सो त्याच्यामुळे आता आपल्याला विचारलेलं आहे, पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील किनारवर्ती भाग अधोगामी क्षेत्राचा आहे. बघा इंग्लिशमध्ये त्याला सबडक्शन झोन म्हणतात पहा. सो त्यामुळे हे बरोबर आहे. पॅसिफिक महासागराच्या पश्चिम किनारी भागाला समांतर पर्वतरांगा पसरलेल्या आहे, बिलकुल नाही. पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील भागात खंडांत उतार तीव्र आहे, बिलकुल नाही. पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडे सागरी गर्ता मोठ्या प्रमाणावर आढळतात. अरे भाई तेच विचारलं ना, का बरं आढळतात? इथं काय दिलेलं आहे, पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात सागरी गर्ता मोठ्या प्रमाणावर आढळतात. अरे भाई त्यांनी कारण विचारलेलं आहे, आढळतात ते इथंच दिलेलं आहे आपल्याला. कारण काय आहे, पर्याय क्रमांक 1 मोर ॲक्युरेट आहे, तेच बरोबर आहे. 4 येणार नाही, 4 तर त्यांनी त्याच्यातच सांगितलेलं आहे. तुम्हाला कारण विचारलं, कारण पर्याय क्रमांक 1 आहे. मान्सूनची माघार. मान्सूनची माघार म्हणजे काय तुम्हाला माहित आहे. परत एकदा इथं पण काय आहे, परत एकदा प्रेशर बेल्टचा प्रकार आहे. बघा जेव्हा उन्हाळा असतो, बघा मी तुम्हाला इथून समजावून सांगतो, त्याच्याशिवाय कळणार नाही तुम्हाला. आता भारत देश जो आहे त्याची ॲक्युरेट डायग्राम येईल का हे सांगता येत नाही मला. आता बघा तुम्हाला लक्ष द्यायचं आहे याच्यामध्ये. लक्षात घ्या, जेव्हा 21 जून असते तेव्हा तुमचा जो सूर्य आहे तो उत्तर गोलार्धात येतो. सूर्य जिथं उत्तर गोलार्धात आल्यामुळं सूर्याच्या उष्णतेमुळे सूर्याचे किरण ही लंबरूप पडतात. त्यामुळे हा जो ITCZ झोन आहे याला इंटरट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन म्हणतात. हा एक लो प्रेशर झोन आहे, हा पण उत्तर भारतात येतो. आता लक्षात घ्या, इथं लो प्रेशर आहे आणि तुलनेनं समुद्रामध्ये काय आहे, हाय प्रेशर आहे. मग अशा वेळेस हाय प्रेशर हे नेहमी कोणाकडे येणार, लो प्रेशर, आणि भारतात मान्सूनचं आगमन होणार. ते भारताच्या पश्चिमेकडून होते म्हणून त्याला साऊथ वेस्ट मान्सून म्हटल्या जाते किंवा नैऋत्य मान्सून म्हटल्या जाते. याला काय म्हटलं जाते, नैऋत्य मान्सून. ही जी दिशा आहे ही आग्नेय दिशा आहे, ही जी दिशा आहे ही नैऋत्य दिशा आहे, ही जी दिशा आहे ही वायव्य दिशा आहे आणि ही जी दिशा आहे ती ईशान्य दिशा आहे. अशा 4 दिशा आहे. आता लक्षात घ्या, जसा जसा सूर्य हा 21 जून नंतर त्याचं दक्षिणायन सुरू होते, म्हणजे दक्षिणेला यायला सुरुवात करतो. दक्षिणायन जसं जसं त्याचं दक्षिणायन होते पहा सुरू, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये तो इक्वेटरवर असतो सूर्य जो आहे, म्हणजे जवळपास आपल्या भारताच्या खाली. आपण म्हणू 21 किंवा 23 सप्टेंबर म्हणू त्याला आपण. एक्झॅक्टली जर बोलायचं झालं तर 23 सप्टेंबरला सूर्य कुठं असतो रे, विषुववृत्तावरती असतो. जसा हा सूर्य खाली सरकतो तसा हा बेल्ट पण खाली सरकायला लागतो. मग आता 23 सप्टेंबरला जर सूर्य हा तुमचा कशावरती येऊन पोहोचलेला आहे, तुमच्या विषुववृत्तावरती, तर मग हा बेल्ट पण इथे येऊन पोहोचलेला असतो. आता लक्षात घ्या, हा बेल्ट जर इथं आहे तर लो प्रेशर या ठिकाणी आहे. लक्षात घ्या, लो प्रेशर या ठिकाणी आहे, या ठिकाणी काय तुलनेने हाय प्रेशर, म्हणून हवा इकडून इकडं व्हायला लागते. मग ह्याला काय म्हणतात, मान्सूनची माघार. म्हणून जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे तुमचे कशाचे महिने असतात, पावसाळ्याचे महिने असतात. आणि त्यानंतर मान्सूनची माघार सुरू होते. फक्त माघारी येणारा मान्सून जो आहे तो जास्त पाऊस पाडत नाही. तो कुणीकडून कुणीकडे वाहतो, वायव्येकडून आग्नेयेकडे वाहतो आणि तो जास्त पाऊस पाडत नाही. का बरं जास्त पाऊस पाडत नाही तो, कारण त्याच्यामध्ये बाष्प नसते. हे जे वारे आलेले आहे समुद्रावरून आलेले आहे म्हणून पावसाळ्यात त्यांनी पाऊस पाडला. सो याच्यामुळे रस्त्यात जर नद्या तलाव लागले तर थोडाफार पाऊस हे पाडतात हिवाळ्यामध्ये, जास्त पाऊस पाडत नाही. याला मान्सूनची माघार म्हटल्या जाते. आलं लक्षामध्ये, ह्याला काय म्हटलं जाते, मान्सूनची माघार. फक्त लक्षात घ्या, जेव्हा हा पाऊस इथून असा येतो, हा मान्सूनची माघार सुरू होते, तेव्हा लक्षात घ्या, हा जेव्हा बंगालच्या उपसागरावरून वापस येतो तेव्हा या भागामध्ये तो पाऊस पडतो. म्हणून लक्षात घ्या, तमिळनाडूमध्ये हिवाळ्यात पाऊस पडतो.
तमिळनाडूमध्ये कुठं पाऊस पडतो? हिवाळ्यामध्ये पाऊस पडतो. तो या भागामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो. जेव्हा याची मान्सूनची माघार होते आणि माघारावरून हा समुद्रावरून त्याच्या वेव्ज येतात, तेव्हा ते फक्त हिवाळ्यामध्ये तमिळनाडूमध्ये पाऊस पडतात. चला, आता आपल्याला काय विचारलेलं आहे त्यांनी बघा, मान्सूनची माघार हा भारतीय हवामानाचा आविष्कार खालीलपैकी कोणत्या वातावरणीय परिस्थितीचा परिणाम आहे? नैऋत्य मान्सून वारे हिमालय पर्वतरांगापर्यंत पोहोचल्यानंतर तेथून माघारी फिरतात. काही प्रमाणात हे बरोबर आहे, काही प्रमाणात हे बरोबर आहे, आपण पूर्ण नाही म्हणू शकत नाही. सूर्याचे भासमान भ्रमण 100% बरोबर आहे. सूर्याचं भासमान भ्रमण होते म्हणूनच तर प्रेशर बेल्ट शिफ्ट होतात. भारताच्या वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे उच्च वायुभार पट्ट्याचा होणारा विस्तार हे पण बरोबर आहे. भारतीय उपखंडात निर्माण होणारी वायुभारातील भिन्नता हे पण बरोबर आहे. आता यांनी काय म्हटलेलं आहे? मान्सूनची माघार हा भारतीय हवामानाचा आविष्कार कोणत्या वातावरणीय परिस्थितीचा परिणाम आहे? तर चारही बरोबर आहे. याच्यातलं मोर ॲक्युरेट निवडावं लागणार आहे. मोर ॲक्युरेट हे आहे भारताच्या वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे उच्च वायुभार पट्ट्याचा होणारा विस्तार. म्हणजे हे पण त्याच्यामध्ये कव्हर होते, वायुभारातील भिन्नता पण याच्यामध्ये कव्हर होते. आणि विस्तार का बरं होतोय? सूर्याच्या भासमानामुळे तो विस्तार होतोय, हे पण कव्हर होतंय. म्हणून ह्या चारपैकी मोर ॲक्युरेट कोण आहे? तर पर्याय क्रमांक 3. असं तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचावं लागणार आहे. मोर ॲक्युरेट कोणतं? तुम्ही जर म्हटले नाही नाही भासमान भ्रमणामुळे होते, मी मान्य करतो, पण आयोग मान्य करणार नाही. त्यामुळे तुम्हाला मोर ॲक्युरेटपर्यंत पोहोचावं लागणार, तरच तुम्हाला आयोग मार्क देईल त्या ठिकाणी. उत्तरेकडून क्रमांकाने पठारावरील प्रमुख डोंगर रांगा व त्यांच्या दक्षिणेकडील नद्या. सातपुडा, आता मी तुम्हाला तसंच सांगतो पहा. विंध्य पर्वताच्या खाली नर्मदा नदी आहे, सातपुडा पर्वताच्या खाली तापी नदी आहे, त्यानंतर सातमाळ अजिंठाच्या खाली गोदावरी नदी आहे. सो त्यानंतर तुमचं ते शंभू महादेव डोंगर रांग आहे, त्याच्याकडे भीमा नदी आहे. आणि त्यानंतर तुमचं नाही सातमाळा अजिंठा आहे, त्याच्यामध्ये सातमाळा अजिंठाच्या खाली गोदावरी नदी आहे. त्याच्यानंतर तुमच्या कोणत्या आहे? शंभू महादेव आहे. शंभू महादेव डोंगर रांग आहे का? हरिश्चंद्र बालाघाट आहे, सॉरी, त्याच्या खाली तुमची भीमा नदी आहे. आणि त्यानंतर शंभू महादेव डोंगर रांग आहे, सो त्याच्या खाली तुमची कृष्णा नदी आहे. आणि त्यानंतर सह्याद्री पर्वत आणि मग कोकणातल्या नद्या. सो हे अशा पद्धतीनं. म्हणून यांनी जे म्हटलेलं आहे, सातपुडा पर्वतरांगाच्या दक्षिणेकडे तापीपूर्णा खोरे आहे, बरोबर आहे. सातमाळा अजिंठ्याच्या खाली गोदावरी नदीचं खोरं आहे, हरिश्चंद्र बालाघाट भीमा नदीचं खोरं आणि शंभू महादेवच्या खाली कृष्णा नदीचं खोरं. चारही विधान याच्यामधले काय आहे? बरोबर आहे. सोपा प्रश्न होता. पुढे जाऊया आपण. काय म्हटलेलं आहे त्यांनी? सह्याद्रीची रांग सरळ रेषेत नसून ती अनेक ठिकाणी वक्राकार झालेली आहे. म्हणजे सह्याद्रीची रांग अशी सरळ नाही आहे, सो ती काय झालेली आहे? मधात वाकवाकडे झालेली आहे. कशामुळं? सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांनी उगमापाशी केलेल्या शीर्षानुवर्ती खनन कार्यामुळे ती वक्राकार झालेली आहे. सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांच्या पार्श्ववर्ती खनन कार्यामुळे ती वक्राकार झालेली आहे. सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांच्या तळाच्या खनन कार्यामुळे ती वक्राकार झालेली आहे. सह्याद्रीत पडणाऱ्या मुसळधार पर्जन्यामुळे सह्याद्रीची झीज होऊन ती वक्राकार झालेली आहे. आता याच्यामध्ये पहा, सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांनी, आता इथपर्यंतचा पोर्शन कॉमन आहे प्रत्येक याच्यात, नद्यांनी, नद्यांच्या. बाकी याच्यामध्ये पण सह्याद्रीत पडणाऱ्या मुसळधार पर्जन्यामुळे झीज झालेली नाही आहे. सो झीज कशामुळे झालेली आहे? नद्यांनी केलेली झीज आहे. आता नेमकी कोणती? आता बघा, इथं शीर्षानुवर्ती खननामुळे आलेलं आहे, इथं पार्श्ववर्ती खननामुळे आलेलं आहे, इथं तळाच्या खननामुळे आलेलं आहे. नॉलेजने जर जातो म्हटलं तर तुम्हाला नदी चौर्य हा प्रकार माहिती पाहिजे. इंग्लिशमध्ये शब्द आठवत नाही आम्हाला, त्याच्यासाठी नदी चौर्य हा प्रकार तुम्हाला माहिती असला पाहिजे. नदी चौर्य म्हणजे काय? कोकणामध्ये काय होते माहिती आहे का? नद्या ज्या आहे ना, हेडवर्ड इरोजन करतात, म्हणजे त्याच्या माथ्याकडे इरोजन करतात. आणि काय करतात? आता समजा एक नदी आहे कोकणामध्ये, आपण असं कन्सिडर करू, एक्झाम्पल घेऊ. असं घडलेलं नाही आहे, पण आपण एक्झाम्पल घेऊ. समजा इथून गोदावरी नदीचा उगम आहे आणि इकडे जाणारी एक वैतरणा नदी आहे. तुम्हाला माहिती आहे, सह्याद्रीत एकाच ठिकाणी वैतरणा नदी ही पश्चिमेकडे जाते आणि पूर्वेकडे गोदावरी नदी जाते. आता ह्या ज्या नद्या आहे ह्या काय करतात माहित आहे का? ह्या टोकाचं इरोजन करत जातात आणि हे टोक मागं खचवत नेतात आणि हे पण खचवत नेतात. एक मोमेंट असा येतो की याच्यामध्ये ह्या नद्या एकमेकाला भिडतात. मग एकतर ही वैतरणा गोदावरीमध्ये मिक्स होते किंवा गोदावरी वैतरणामध्ये मिक्स होते आणि एका नदीचं अस्तित्व खतम होऊन जाते. याला नदी चौर्य म्हणतात. आणि हे कशामुळे होत असते? शीर्षानुवर्ती खनन कार्यामुळे. आणि
शीर्षानुवर्ती खनन कार्य झाल्यामुळं ते जो आहे डोंगरांचे जे शिखर आहे ते मागं सरकत चाललेले आहे, म्हणून कोकणातला कोकण जो आहे तो असा सरळ न दिसता सह्याद्री पर्वत असा सरळ न दिसता तो काय झालेला आहे, वाकडा तिकडा दिसतो, म्हणजे वरून जेव्हा पाहतो आपण त्याला. सो त्यामुळे उत्तर काय आहे त्याचं, शीर्षानुवर्ती खनन कार्यामुळे ती वक्राकार झालेली आहे. पण तरी उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी लक्षात घ्या, आता इथं पार्श्ववर्ती खनन कार्यामुळे, तळाच्या खनन कार्यामुळे इथं पण ते देऊ शकले असते ना शीर्षानुवर्ती खनन कार्यामुळे, पण त्यांनी देताना काय दिलं, उगमापाशी केलेल्या, म्हणजे एक्स्ट्रा त्याच्यामध्ये व्हॅल्युएडिशन करून दिलेलं आहे. उगमापाशी केलेल्या, इथं असं काहीच मेन्शन केलेलं नाही आहे, म्हणून एक्स्ट्रा माहिती सांगितल्यामुळं ए असण्याची शक्यता काय आहे, जास्त आहे. आलं लक्षामध्ये? चलो आगे चलते हैं, पुढे जाऊया आपण. गोदावरी आणि कृष्णा नद्यांच्या तुलनेत कावेरी नदीच्या पात्रात हिवाळ्यातही पाण्याचे प्रमाण जास्त असते. ऑब्वियस आहे, कावेरी नदी दक्षिण भारतातून वाहते आहे. सो ती कर्नाटक आणि केरळच्या थलकावेरी नावाचं ठिकाण आहे, तिथं त्याला कोडग्गू किंवा कुर्ग नावाचा जिल्हा म्हणतात. कोडग्गू त्याचं नाव आहे. तिथं एक थलकावेरी नावाचं ठिकाण आहे, तिथून कावेरी नदी उगम पावते आहे. ती तमिळनाडूमध्ये वाहत जाते आहे पुढं. आणि मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की रिट्रेटिंग ऑफ मान्सून, ज्याला आपण वायव्य मान्सून म्हणू शकतो, म्हणजे रिट्रेटिंग ऑफ मान्सून जो आहे, सो वायव्येकडून नैऋत्येकडे जातो, तर तो कुठं पाऊस पडतो, हिवाळ्यामध्ये. सो म्हणून लक्षात घ्या, जेव्हा पावसाळा येतो तेव्हा सह्याद्रीतून जे मिळणारं पाणी आहे त्यामुळे त्या नदीला पाणी असते, कारण ती तिथं उगम पावते. सह्याद्री म्हटल्यापेक्षा पश्चिम घाटात उगम पावते. सह्याद्री आपण महाराष्ट्रात म्हणतो त्याला, पश्चिम घाटात ती उगम पावते. सो त्यामुळे पश्चिम घाटात पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात म्हणू शकतो, दोनच ऋतू आहे, हिवाळा आणि उन्हाळा. आपण त्याच्यात एक पावसाळा पाडलेला आहे. आपण म्हणू उन्हाळ्यामध्ये पाऊस का बरं असतो, मान्सूनमुळं. आणि हिवाळ्यात का बरं पाऊस असतो, कारण तमिळनाडूमध्ये हिवाळ्यात पाऊस पडतो मान्सूनच्या माघारमुळं. त्यामुळे ही नदी तुम्हाला दक्षिण भारतात पठारावर वाहणाऱ्या नद्यांपैकी एकमेव अशी बारमाही नदी असल्याचं पाहायला भेटते. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय असेल, नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणात होते. ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणात होते. कावेरी नदीच्या पात्रात ईशान्य नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून पर्जन्यवृष्टी होते. कावेरी नदीच्या उपनद्या कावेरी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा पुरवठा करतात. हे नाही, कावेरी नदीच्या पात्रात हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते असं त्यांचं म्हणणं आहे. हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते म्हणजे याचा अर्थ आपल्याला ईशान्य नैऋत्य दोन्ही घेता येणार नाही. बरोबर. आता तुम्ही म्हणाल सर ईशान्य का बरं म्हणायचं याला, कारण तो असा एंट्री मारतो, जिकडून एंट्री मारतो तिकडं नाव असते, ईशान्येकडून एंट्री मारतो, म्हणून याचं उत्तर मोर ॲक्युरेट हिवाळ्याबद्दल विचारल्यामुळं सो ईशान्य असायला पाहिजे. सो ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे, नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळे पण पडतो, पण तो उन्हाळ्यात पडतो किंवा पावसाळ्यात पडतो, यांनी हिवाळ्यात विचारलेलं आहे. सो त्यामुळे ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे पाऊस पडल्यामुळे ते उत्तर आहे, पर्याय क्रमांक 2. बघा म्हणजे इथं पण हेच होतं, 1 बरोबर, 2 बरोबर, 3 बरोबर, 3ही बरोबर होते. चौथंही बरोबर आहे तसं जर विचार केला तर. उपनद्या पाणी देतात म्हणून तर पाणी असते त्याच्यात, पण त्यांनी स्पेसिफाय केलेलं आहे हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण का बरं वाढते, म्हणून ते उत्तर आहे. उद्योगाच्या स्थान निश्चिती करताना अल्फ्रेड वेबर यांनी खालीलपैकी कोणत्या घटकाचे महत्त्व आपल्या सिद्धांतात सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर लक्षात घ्यायचं, उत्तर नाही आलं तरी चालते, मी तुम्हाला समजावून सांगतो. पहा, हा जो अल्फ्रेड वेबर होता उद्योगाच्या स्थान निश्चितीबद्दल, सो त्यांना असा ट्रँगल काढून दाखवला. 3 गोष्टी महत्त्वाच्या असते म्हणे, ते म्हणजे कच्चा माल, दुसरं म्हणजे बाजारपेठ, दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे बाजारपेठ. एक म्हणजे कच्चा माल आहे, सो तो म्हणजे दुसरी आहे बाजारपेठ, आणि याच्यामध्ये तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमचं उत्पादन. ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर बाजारपेठेचं लोकेशन अशा ठिकाणी, उद्योगाचं लोकेशन अशा ठिकाणी असले पाहिजे की तिन्ही गोष्टींपासून तुमचं लोकेशन उद्योगाचं जवळ असलं पाहिजे, म्हणजे ॲक्सेसिबिलिटी इथं कुठेतरी असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही इथेही जाऊ शकले पाहिजे, इथेही जाऊ शकले पाहिजे, इथेही जाऊ शकले पाहिजे. म्हणजे तुम्हाला कच्चा माल पण आणता आला पाहिजे लवकर, उत्पादन झालेल्या गोष्टी पण आणता आल्या पाहिजे, आणि बाजारपेठेला लवकर ॲक्सेसिबिलिटी राहिली पाहिजे. म्हणजे तुमच्या वाहतुकीचा खर्च कमी होतो, म्हणून त्यांनी वाहतुकीच्या खर्चाच्या योगदानाला जास्त महत्त्व दिलेलं आहे. पुढे जाऊया आपण. खालील विधानांचा विचार करून कोणती विधाने बरोबर आहेत त्याच्यासाठी संकेताचा वापर करून उत्तर लिहा. केंद्रित वस्ती बहुधा शेतीवाड्यांनी वेढलेली असते. हिमालय प्रदेशात केंद्रित वस्त्या आढळत नाही, हे तर 100% बरोबर आहे. हिमालय प्रदेशात विखुरलेल्या वस्त्या आढळतात. का? कारण हिमालय ज्या डोंगर रांगा आहे तिथे एका ठिकाणी सगळे लोक राहू शकत नाही.
बरोबर, कारण तो उताराचा प्रदेश आहे, त्यामुळे तो प्रदेश टेरेन जो आहे तो एक्स्ट्रीम टेरेन आहे आणि एक्स्ट्रीम टेरेनमध्ये कधीही लोक एका ठिकाणी खूप जास्त मोठ्या प्रमाणात एकत्र होऊ शकत नाही. म्हणून हिमालयीन प्रदेशात केंद्रित वस्त्या आढळत नाही, हे 100% बरोबर आहे. केंद्रित वस्ती बहुधा शेतीवाड्यांनी वेढलेली असते. तर लक्षात घ्या, केंद्रित वस्ती म्हणजे काय, जिथं मोठ्या मोठ्या बाजारपेठा आहे आणि खूप सारे लोक एकत्र आलेले आहे. नॉर्मली तिथं तुम्हाला नॉर्मली दंगली कमी पाहायला भेटतात. त्यानंतर कच्च्या मालाचा पुरवठा चांगला असतो, कुठे म्हणजे उद्योगासाठी पोषक असते, पिण्यासाठी पाणी उपलब्ध असते, आजूबाजूचा प्रदेश सुपीक असतो त्या ठिकाणी. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला कुठल्या तरी राजाचं किंवा कुठल्या तरी सरकारचं तुम्हाला तिथं प्रोटेक्शन प्राप्त होतं. जसं मुंबईला कोणाचं प्रोटेक्शन प्राप्त होतं, ब्रिटिशांचं, कारण ब्रिटिशांचं ते महत्त्वाचं बंदर होतं म्हणून ब्रिटिशांनी त्याला प्रोटेक्शन दिलं, म्हणून मुंबई ग्रो झाली. पुण्याला पेशव्यांनी प्रोटेक्शन दिलं म्हणून पुणे ग्रो झालं. नागपूरचे भोसले होते नागपूरला प्रोटेक्शन देणारे, म्हणून पूर्ण मध्य भारतामध्ये नागपूर त्या ठिकाणी विकसित झालं. सो या कारणामुळं केंद्रित वस्त्या तयार होतात. फक्त शेतीवाड्या ज्या असतात सो त्याच्यामुळं केंद्रीय वस्त्या त्या ठिकाणी तयार होत नाही. शेतीवाड्या तर उलट विखुरलेल्या वस्त्या असतात त्या. सो काही या भागात, काही त्या भागात, काही त्या भागात, आणि त्यांनी शेतीवाड्या म्हटलेलं आहे, म्हणजे त्या छोट्या छोट्या पॅचेस असतात. सो त्याला विखुरलेल्या वस्त्याच म्हणतात, केंद्रित वस्ती म्हणत नाही. म्हणून याच्यामध्ये एक चुकीचं आहे, फक्त 2 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. सो हे होतं तुमच्या जॉग्राफीच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण. तुम्हाला एक आयडिया आलीच असेल. मी आणखी एक पेपर एक्सप्लेन करतो तुमच्यासाठी, पण तरीही आजचं लेक्चर कसं झालं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून तुम्ही नक्की कळवा. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.